हॅलो एव्हरीवन, सो मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. सो मी आज घेऊन आली मिशोचा हॉल. हा ॲक्च्युली माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. सो हा मोठा व्हिडिओ माझा फर्स्ट असणार आहे. मे बी हा मी लेट पोस्ट करेल, पण ऑब्व्हियसली हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी शूट करते असं समोर. सो थँक्यू. सो चला आपण स्टार्ट करूयात. सो फर्स्टच एक्सपिरियन्स. ऑलरेडी पार्सल्स ओपन केलेत मी. जर क्वालिटी खराब असेल तर मी लगेच रिटर्न करते. सो खूप पार्सल्स आहेत आज ॲक्च्युली. ओके, फर्स्टच आता गणपती बाप्पा. ॲक्च्युली हा मी गणपती बाप्पा येण्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, शूट करते. सो मी हा गणपती बाप्पाला हार मागवला होता. मी रील पण पोस्ट केली ॲक्च्युली. खूप छान क्वालिटी आली आहे. सगळ्यांना घरात खूप आवडली. हा हार बघूनच आमच्या घरात 3 ते 4 जणांनी मागवला. खूप छान क्वालिटी आहे. खूप म्हणजे ॲक्च्युअल गोल्ड वाटतो. लाईट वेट आहे आणि अराउंड हा मला 140ला पडला आहे. सो खूप प्रिटी आहे. खूप आवडला सगळ्यांना घरामध्ये. फुल लोटस, असं लोटसचं सगळं लोटसचं काम आहे याचं. आणि हा मी सेम तुळशीबागेत बघितला होता. हाईट जरा कमी होती ह्याची आणि तो 350ला पडला होता. सो इट्स बेटर. 150मध्ये खूप छान क्वालिटी मला भेटली आहे. सो हा मी नक्कीच गणपती बाप्पाला वापरणार आहे. हा अराउंड 140लाच पडला मला आठवतंय. खूप छान क्वालिटी आहे. सो सेकंड आहे पार्सल. ओके, हे पण गौरी गणपती. माझ्या घरी गौरी गणपती असतात. सो मी मोस्ट ऑफ द शॉपिंग जी आहे ती गौरी गणपतीच्या ह्यातूनच केली आहे. सो हा मी गौरीला हार मागवला आहे. लक्ष्मी हार म्हणतात ह्याला. हा पण मला 140च्याच रेंजमध्ये मिळाला आहे. खूप प्रिटी आहे. खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. खूपच प्रिटी आहे. म्हणजे काही असं क्वालिटी वाईज काहीच छोटी नाही आहे, कमी नाही आहे. आणि एक छोटा आणि एक मोठा असा आलाय मला. सो असे 2 ह्याच्यामध्ये काय म्हणतात 2 प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. हा पण मला 140लाच मिळाला आणि हा मी सेम टू सेम दुसऱ्या गौरीला सुद्धा मागवलाय. खूप छान क्वालिटी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी सगळ्याच लिंक ज्या आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पण खूप सुंदर आलंय हे. सो नेक्स्ट आहे हे पण गौरीसाठीच मागवलंय. ॲक्च्युली हेअर एक्सटेन्शन्स आहेत हे गौरीचे. मला ह्यावेळेस खूप थीम वाईज मी गौरी गणपती बसवणार आहे. बसवलंही असते. मे बी हा लेट पोस्ट येणार आहे. सो हे मला 100 रुपीजला 2 हेअर एक्सटेन्शन्स मिळाले. सो अफोर्डेबल आहे. काहीच प्रॉब्लेम नाही घेण्यासाठी. मस्त मिळाले 100 रुपीजला 2. सो दोन्ही गौरींचं माझं काम झालेलं आहे. सो छान ह्याची पण क्वालिटी. म्हणजे असं काही विस्कटलेली केस नाहीये, काही नाही. एकदम सुटसुटीत व्यवस्थित पॅकिंगमध्ये आलंय. सो हेही सुंदरच आहे. मी म्हणलं ना, सगळे पार्सल जवळपास मी गौरी गणपतीच्या घेतून मागवलेले. सो खूप छान आहे. हे इयरिंगचं पेअर मागवलेलं मी 2 गौरींसाठी. पण हे काय मला आवडले नाही आणि हे मी चुकून माझ्याकडून नॉन रिटर्नेबलचे हे झाले, ऍड झाले कार्टमध्ये. सो हे मला रिटर्न करताना आले. क्वालिटी सुंदर आहे. खूप सुंदर आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे घेण्यासाठी. कोणाला असं युजली पाहिजे असेल तर. पण प्रॉब्लेम हाच आहे की मला हे खूप छोटे होते. मी एक्सपेक्ट केलं होतं जरा मोठे भेटतील मला. पण एनिवेज ठेवून घेऊयात, बघूयात. ह्याचा काहीतरी यूज करता येईल गौरीलाच. सो हे मला 2 पेअर 2 वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळाले. हे पण मला 120च्या आसपासच मिळाले. मोस्ट ऑफ द सगळे प्रोडक्ट माझे 100 to 100च्याच रेंजमध्ये आहे. सो सॉरी, हे जे आहे हे पण सुंदर पेअर आहे. काय पॉइंट नाहीये नाही म्हणण्यासाठी. फक्त माझं एवढंच होतं की मला थोडीशी हाईट जास्त पाहिजे होती गौरीसाठीच यूज करण्यासाठी. सो सुंदर आहेत हे पण. सो नेक्स्ट प्रोडक्ट जाऊया. हे आहे हे आहे ऑइल ग्लास डिस्पेन्सर. ॲक्च्युली मी रेंटेड होममध्ये आणि मी नुकतीच शिफ्ट झाली नवीन घरामध्ये. सो मोस्ट ऑफ द प्रॉबेबली मी ऑर्गनायझर्स किंवा अशा नवीन गोष्टी किचनच्या मागवलेल्या आहेत. सो हे ऑइल डिस्पेन्सर आहे. क्लास आहे. टफ आहे. एकदम हँडी आहे. सो तुम्ही हा ऑइल ब्रश बघू शकता. एकदम सुंदर क्वालिटी आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. न घेण्याजोगं. 140च्याच रेंजमध्ये आहे. सो बेटर आहे. तुम्ही पण जाऊ शकता. क्वालिटी पण टॉप नॉच आहे. आणि हा सिलिकॉन ब्रश आहे. आणि बघू शकता तुम्ही ग्लास आहे पूर्ण. सो हँडी पण आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. पराठे डोसे करताना तुम्ही, चपाती करताना पण तुम्ही यूज करू शकता.
छान क्वालिटी आहे, मोस्ट अफोर्डेबल. मग नेक्स्ट पार्सल आहे, ओके, हे फ्रीज ऑर्गनायझर मागवले मी. फ्रीजमध्ये खूप मेस होतं माझ्या मोस्ट ऑफ द, सो मी फ्रीज ऑर्गनायझर पण मागवले. फ्रीज ऑर्गनायझर आहे, हे मला 6च्या क्वांटिटीमध्येच मिळाले. हेही अराउंड 150चे आहे. सो हे टोटल 6 आहे. हे तुमचा जो डोर असतो फ्रीजमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये, सो हेही चांगलीच क्वालिटी आहे, काही वाईट नाही आहे. आणि ऑर्गनायझर आहेत असून फ्रीज तर काहीच हरकत नाही आहे. खूप घाईच्या वेळेस काय होतं, काहीतरी वस्तू पाहिजे ती सापडत नाही एवढ्या मेसमध्ये, सो म्हणून मी मागवलंय. अजूनही मला मागवायचं फ्रीज ऑर्गनायझर, पण स्टेप बाय स्टेप जाऊयात, एकदम एवढा खर्च पण नको. ओके, नेक्स्ट पार्सल आहे. ओके, हे हुक्स आहेत. मोस्ट ऑफ द रेंटेड हाऊसमध्ये आपल्याला खिळे ड्रिल करण्यासाठी परवानगी नसते, सो मी हे असे हुक्स मागवले. हे मोस्ट एक 10 आहेत. हे अशा प्रकारचे खोलून पण दाखवते. अशा प्रकारचे माझ्याकडं अशा प्रकारचं असे 10 नंबरमध्ये आले. आणि हा एक आलाय दुसरा पॅटर्न, हाही 10 आहेत माझ्याकडे. सो हे मला अराउंड 80 to 85 रुपीजमध्ये मला हे 20 हुक्स मिळाले. सो युजफुल आहे. हे मी आधीच्या घरामध्ये पण यूज केलेले आहेत, सो मी परत मागवले. असे छोट्या मोठ्या गोष्टी हँग करायला हे करायला खूप छान आहे. आणि रेंटेड असेल तर बेटर यूज दिस, प्रत्येक वेळेस परमिशन घेण्यासाठी काही हरकत नाही आहे. 85च्या अराउंड पडले. सो हे पासून मी ओपन नाही केलं. ह्याच्यात पण हुक्सच आहेत, पण जरा वेगळे आहेत, वेगळा पॅटर्न ह्याच्यामधला हुक्सचा. ओके, हे आहेत, असे आहेत. सो हेही चांगलं आहे. मी हे फर्स्ट टाइम मागवलं हा पॅटर्न. मे बी हे पण छान आहे, क्वालिटी तशी छानच आहे, पण कुठे यूज करता येईल हे बघता येईल. मी अजून विचार नाही केला ह्याचा कुठे यूज करेल, सो बघूयात. यूज केला की नक्की दाखवेल. हा पण गौरीचाच हार आहे दुसरा. मी तुम्हाला म्हणलं जसं की 2 हार मागवले सेम गौरीला 2-2. सो हे ते आहे. हाही मला 142ला का 145लाच पडलाय. एक 140ला पडला, एक 140 का 145ला पडला. सो हाही छानच आहे. आता ओपन नाही करत, सेमच आहे. लक्ष्मी हार म्हणतात त्याला. ओके, नेक्स्ट वन आहे. ओके, हा 9 सेट, 3चा सेट आलाय मला. खूप शार्प आहेत ऍक्च्युली. लहान बाळ घरात असेल तर मोस्ट प्रोबेबली खूप त्यांच्या हाताला न लागणं अशा, म्हणजे ह्या गोष्टी हाताला लागल्या तर त्यांना नक्की जरूर कापेल, एवढं शार्प आहे. इतकी क्वालिटी छान आहे ना. ह्याच्यातले बऱ्याच युट्यूबरकडे ह्या आहेत ऍक्च्युली, पण मी जरा वेगळी प्रिंट घेतली. सगळ्यांकडे ती ब्ल्यू कलर करून मला कंटाळा आला, सो मी रेड घेतलाय. सो खूप छान आहे. हे जरा चिकन वगैरे नॉनव्हेज कट करायला ही नाईफ तुम्ही यूज करू शकता. ही मिडल आहे, तुम्ही यूज कशालाही करू शकता. ऑनियन म्हणजे कांदा वगैरे कापायला, भाजी कापायला यूज करू शकता. ही छोटी आपली हँडी आहे, म्हणजे आपण रेग्युलर यूज साठी ही आपण यूज करू शकतो. हा, क्वालिटी वाईज खूप छान आहे. ही पण मला 160 का 170च्या अराउंड पडली आहे. त्या सगळ्याचे लिंक तर मी देईल, पण छान आहे, म्हणजे खूपच छान आहे. काहीच प्रॉब्लेम नाही घेण्यासाठी. अशा 3 आल्यात मला आणि मी हॅपी ह्या प्रोडक्टसाठी. ओके, नेक्स्ट आहे ऑर्गनायझर्स. मी ऑर्गनायझर मागवले. किचन आणि बाथरूम दोन्हीकडे तुम्ही यूज करू शकता. सो हे असे ऑर्गनायझर आहे. मी लिंक पेस्ट करते बाजूला मी कसं यूज केलंय. ह्याला हुक्स येतात असे, हे वेगळे हुक्स आहेत असे, ह्याला ऍडजस्ट करून, आणि स्टिकेबल आहे. फक्त एवढंच की ह्याच्यात खूप हेवी आयटम तुम्ही नाही ठेवू शकत. हँडी छोट्या छोट्या थिंग्स तुम्ही ठेवू शकता. शॅम्पूची बॉटल, असं छोट्या छोट्या गोष्टी, पॉन्ड्सची डब्बा असं. सो मी हा 4 आले टोटल क्वांटिटीमध्ये. ह्याची प्राइस पण अराउंड 200च्या आसपास आतमध्येच आहे. अशी खूप महाग नाहीये, 200च्या आतमध्येच आहे. सो असे मला 4 ऑर्गनायझर्स भेटले. सो मी विचार करते एक बाथरूम मध्ये, एक बेसिनच्या इथे हँडवॉश वगैरे ठेवायला, आणि 2 मी किचन मध्ये यूज करेल. सो तुम्ही हे कुठे यूज करू शकता, बाथरूम मध्ये पण करू शकता आणि किचन मध्ये पण करू शकता. असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो आणि हा, क्वालिटी पण आहे. क्वालिटी म्हणजे बेंड होत आहे, पण असं नाही की तुटून निघतंय. सो ओके, काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यात. हा, ह्याला खाली असे 2 हे पण आले.
सो हे तुम्ही टॉवेल पण ह्याच्यावरती हँग करू शकता बाथरूममध्ये जर यूज केलं तर. आणि जरी तुम्ही सिंक बेसिनच्या आपलं किचनचं जे सिंक असतं तिथं यूज केलं तरी तुम्ही ते टॉवेल हँग करू शकता. सो तिथंही एक प्लेस आहे, तुम्ही हे ऑर्गनायझर यूज करू शकता. हा पार्सल ओपन आहे ऑलरेडी, मी ओपन केलाय, मला फारच आवडला होता. ऍक्च्युली हे ऑर्गनायझरच म्हणताय, फ्रीजसाठी मागवलंय. काय होतं प्रत्येक वेळेस काय म्हणतात लसणासाठी लसूण सोलून ठेवते मी बऱ्याचदा. सो लसूणला वेगळा डबा, कढीपत्त्याला वेगळा डबा, मिरचीला वेगळा डबा, आल्याला वेगळा डबा, हे असे डबे 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 होतात. सो मग त्या ऐन टायमिंगला परत ते जर मला घाई असेल तर ही सापडत नाही. सो मी असा एक बॉक्स मागवलाय ज्याच्यात मी सगळं एक 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 ठेवू शकतो. कढीपत्ता ठेवू शकते, एकदाच जे काय मसाल्याचं हे पाहिजे सामान मिरची वगैरे ते एकदाच काढा, एकदाच सगळं घ्या आणि परत एकदा ठेवा. ते शोधत बसण्यात पण पॉईंट नाही आणि काय नाही, आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि हे पण मला 140च्याच आतमध्ये भेटले. सो मोस्ट ऑफ द प्रोडक्ट माझे जे आहेत ते 150च्या आतमध्येच आहे. सो छान आहे हे पण, यू कॅन गो फॉर इट. ओके, आता मोठं पार्सल एकदम. हे ऍक्च्युली मी गावासाठी मागवलंय. मॉप आहे, तुम्हालाही माहितीये कसं असतं, काय यूज करतात. छान आलंय. प्राइस वाईज म्हणजे मी खूप हॅप्पी आहे, खूपच अफोर्डेबल आलंय खूप. याच्यात एक रिफिल आलंय, ह्याला रिफिल म्हणतात. आणि हे मोठा दांडा ह्याला जॉईन करून हे असं जॉईन करून तुम्ही ह्याचा मोठा मॉप बनवू शकता. हे असं मॉप आहे. सो हा तुम्ही असा मोठा केला, हा असा एक येतो आणि हे बकेट येते. आता प्राइस ऐकून तर मला माहित नाही की त्याचं, मी शॉक होते. मार्केट रेट ह्याचा 800 to 1000 रुपीज आहे, पण मला फक्त 350ला पडला. हा फक्त मला 350ला पडला. खूप जशी क्वालिटी मार्केटमध्ये येते तशीच क्वालिटी आहे, काहीही वाईट नाहीये, खूप छान आहे. उलट मी फसले. मी लग्नाच्या वेळेस म्हणजे लग्न झाल्यावर मी मॉप घेतलं होतं, मला 1000 रुपीजला पडला होता. सो मी हा गावासाठीच मागवला, मला गावाला घेऊन जायचं आहे, तिथला मॉप जरा खराब झालाय. सो खूप छान क्वालिटी, हे तर मस्ट बाय. तुम्ही खूप प्राइस वाईज तर मस्ट बाय. हा होता माझा मिशोचा हॉल. खूप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच मी या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. थँक्यू.